नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण कन्फ्युज्ड आहात की आता 12वी झाली आहे, आता नेमकं करायचंय काय? एकदम वन स्टॉप सोल्युशनकडे तुम्ही आलेले आहात. तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आलेले आहात आणि मी इथे उभा आहे सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडीज इन अप्लाइड सायन्सेस, कसास. थोडंसं अवघड वाटणारं नाव, पण अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज चे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ऑटोनॉमस अहिल्यानगर ज्या संस्थेने 100 वर्ष पूर्ण केली आहेत आणि हा महाविद्यालय जो मागच्या 50 पेक्षा जास्त वर्षांपासून मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करत आहे, याचा एक 40 पेक्षा जास्त वर्षांची लिगसी असलेला हा कसास विभाग. चला तर आपण एक्सप्लोर करूयात की आपल्या करिअरचे याच्यामध्ये कशा कशा संधी आहेत आणि हा कसास विभाग तुमच्यासाठी काय काय घेऊन येत आहे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी. तर बघूयात या विभागामध्ये आपल्याला कुठल्या सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. असं म्हटलं जातं, डेटा इज द फ्युचर ऑइल. डेटा हीच खूप मोठी ताकद असणार आहे आणि ह्याच कोर्सची माहिती आज मी तुम्हाला देत आहे. BSc डेटा सायन्स या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला पायथॉन असेल, आर असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ह्या डेटा हँडलिंगचे सगळे टूल्स फक्त थेअरीमध्ये नाही तर प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवले जातात. हा पूर्ण विभागामध्ये 30 पेक्षा जास्त फुल टाइम फॅकल्टीज आणि 30 पेक्षा जास्त हे व्हिजिटिंग फॅकल्टीज वेगवेगळ्या विद्यापीठांमधून, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा असे नामांकित खूप सारे इंडस्ट्रीज असतील किंवा अकॅडमी असतील, या सगळ्यांकडून तुम्हाला हँड्स ऑन ट्रेनिंग ह्या डेटा सायन्समध्ये दिला जातो. आणि आता हा सगळा डेटा करायचा काय आणि हा स्टोअर कुठं करायचा, त्यासाठी पण सोल्युशन आहे. वी हॅव अ न्यू कोर्स ऑफ BSc क्लाउड कम्प्युटिंग. येस, तुम्ही बरोबर ऐकलं. हा क्लाउड मधले सगळा डेटा स्टोअर केला जातो आणि ह्याचे सगळे सॉफ्टवेअर्स किंवा ह्या सगळ्या क्लाउड कम्प्युटिंगशी रिलेटेडचे सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त लोकल टीचर्स कडून नव्हे तर वर्ल्ड क्लास एक्सपर्टीज कडून इथे हँड्स ऑन ट्रेनिंगनी शिकवलं जातं. तसेच नवीन नवीन सॉफ्टवेअर, सायबर सिक्युरिटी असेल, रिसर्च अँड इनोव्हेशन असेल, या सगळ्याची माहिती तुम्हाला इथे BSc कॉम्प्युटर सायन्समध्ये पण दिली जाते. हे सगळे कोर्सेस तुम्हाला या एका ठिकाणी मिळणार आहे कसासमध्ये. डेटा सायन्स असेल, क्लाउड कम्प्युटिंग असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, BVoc इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी असेल, मास्टर्स सुद्धा इथे अवेलेबल आहे. तुम्हाला मास्टर्ससाठी पण बाहेर जायची गरज नाही. मास्टर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्सेस, हे सगळं या एका छताखाली अवेलेबल आहे. टोटल इनटेक हा 560चा आहे. इकडचे मुलं दे आर प्लेस्ड ॲट सो मेनी डिफरंट प्लेसेस. म्हणजे फक्त स्टेट किंवा नॅशनल लेवल नव्हे पण इंटरनॅशनल जायंट्समध्ये सुद्धा प्लेस्ड आहेत. गुगलमध्ये आहेत, अडॉबमध्ये आहेत, असेंचरमध्ये आहेत, डेलॉइटमध्ये आहेत, TCSमध्ये आहेत, विप्रोमध्ये आहेत, HCL, इन्फोसिस, कुठलंही तुम्ही कंपनी घ्या, मग ती स्टेट लेवलची असेल, नॅशनल लेवलची असेल किंवा इंटरनॅशनल लेवलची असेल, हे मुलं ह्या सगळ्या ठिकाणी प्लेस्ड आहेत. सध्या या विभागामध्ये 1500 पेक्षा जास्त मुलं शिकत आहेत आणि हो, 560 ॲडमिशन्स या वर्षी आपण ह्या अम्ब्रेला खाली या विविध कोर्सेसमध्ये देणार आहोत. मग आता तुमचा पुढचा प्रश्न असेल, मग सर आता ॲडमिशन कशी घ्यायची? सोपी पद्धत आहे. खालील दिलेल्या क्रमांकावर आजच तुम्ही तुमची नाव नोंदणी करा. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक CET होणार आहे. राज्यभरातली मुलं ही CET देतील. तुमचे CETचे मार्क प्लस तुमचे 12वीचे मार्क या दोघांवर आधारित मेरिट लिस्ट प्रमाणे काउन्सिलिंग राऊंड होतील आणि तुम्ही क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी याच्यापैकी कुठलाही कोर्स सिलेक्ट करू शकता तुमच्या मेरिट प्रमाणे. तर आजच या CET साठी तुमची नाव नोंदणी करा अँड कीप युअर सेल्फ फ्युचर रेडी. डोंट बी जस्ट अन ऑडियन्स बट बी द पार्ट ऑफ दिस ग्लोबल चेंज. थँक्यू.